बातमीपत्राच्या सुरुवातीलाच भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली बातमी आहे। पहलगाम मधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळालेत असं एनआयएच्या सूत्रांमार्फत समजतंय। एनआयएच्या अहवालात पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार करण्यात आलाय। दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गाचा वापर केला गेला, बेताब व्हॅलीमध्ये कशी शस्त्र लपवली याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आलाय। तर एनआयएच्या या अहवालात काय म्हटलंय पाहूयात। लष्कर तोयबा, आयएसआय, पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेत। दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती। पाकिस्तानचे नागरिक हशीम मुसा आणि अली भाई उर्फ तल्ला भाईचा उल्लेख। दहशतवादी पीओके मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते। आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टर्स मध्ये षडयंत्र रचलं गेलं। तर पुढची महत्त्वाची बातमी, श्रीनगरमध्ये एनआयए डीजी सदानंद दातेंची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुरू आहे। कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये आहेत। त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी केली। पुढची बातमी पाहूयात। भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे। पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आलेत। हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मध्ये सैन्य पाहायला मिळत आहे। भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। चिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केलेत। भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलाय। तर पाहूयात पुढची बातमी। पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टो यांनी देखील मान्य केलंय। पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणालेत। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोंनी हे वक्तव्य केलंय। And as a result of this, we have suffered. Pakistan has suffered. We've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization, militarization of our society. So as far as Pakistan's history is concerned, it is history. It is not something that we partake in today. It is true that it is an unfortunate part of our history. We're not alone in this history. When, for example, in the first Afghan war, the Pakistani state and the Pakistani dictatorship at the time funded and supported and in every way possible the Mujahideen to take on the communists. पुढची बातमी पाहूयात। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय। या करारानुसार 1100 कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे। हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे। या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। त्यातच आता उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेतेय। शहाजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे। या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील। यात राफेल, जग्वार, मिराज, Su-30, एमायका, MiG-29, Mi-17, V5 हेलिकॉप्टर यांचा समावेश असेल।
पाकिस्तानची आता खैर नाही, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे। त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे। ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं आहे, वेगवान आणि तितकंच घातक आहे। ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे। त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार आहे इतकं नक्की। पाकिस्तानची आता खैर नाहीये यावरून हे स्पष्ट होत आहे, कारण राफेलमध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहूयात। 6 मीटर व्यास, 50 सेंटीमीटर इतकी लांबी, 4170 किलोमीटर प्रति तास इतका वेग आहे, 290 किलोमीटर रेंज असणार आहे। हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची याची क्षमता आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठी रणनीती आखली आहे। पाकड्यांची जमीन, पाणी आणि हवेतही कोंडी केली आहे। नेमकी भारताची रणनीती काय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। भारताचा प्लॅन, एक घाव, 3 तुकडे। जमीन, पाणी, हवेतही पाकिस्तानची कोंडी। भारताचा स्ट्राईक, पाक कंगाल होणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केली। आधी सिंधू करार रद्द करत पाकिस्तानला तगडा झटका दिलाय, तर दुसरीकडे वाघा आणि अटारी बॉर्डर बंद करत देशातून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली। हे कमी होतं की काय? आता भारतानं थेट पाकिस्तानची हवाई कोंडी केली आहे। त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे पाहूया। हवाई हद्द बंद केल्यानं पाकिस्तानला दरमहा $2,28,00,000 तोटा। थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया प्रवासाला वेळ लागणार। दक्षिण आशियाई देशांसाठी चीन, थायलंड मार्गे जावं लागणार। प्रवासाचा खर्च वाढल्यानं पर्यटक घटण्याची शक्यता। पाकिस्तानचा दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार मंदावण्याची शक्यता। पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला, त्यामुळे भारतानं पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली। आतापर्यंत भारतानं वेगवेगळे स्ट्राईक करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलंय। सिंधू जलकराराला स्थगिती देत पाकिस्तानची पाणी कोंडी। वाघा अटारी बॉर्डर बंद करून दुसरा धक्का दिला। पाकिस्तानी उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले। पाकिस्तानी यूट्यूबरचे अकाउंट हटवले। लष्कराला खुली सूट देऊन युद्ध सज्जतेचे संकेत दिलेत। वॉटर स्ट्राईक नंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्तान सरकारनं हवाई हद्दबंदीचा निर्णय घेतला होता। मात्र आता भारतानंही पाकिस्तानला जशास तसं नव्हे तर त्यापुढे जाऊन उत्तर दिले। त्यामुळे पाकिस्तान केवळ पाण्यावाचून नव्हे तर आता आर्थिक कोंडी झाल्यानं पैसाठी तडफडल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पुढची बातमी पाहूयात। भारतानं पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू झालाय। बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत। सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतलेत। त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली। जंग नहीं चाहते, मगर जो हमारा सिंधु पे हमला करे वो जंग का तैयारी करे। तर भारतानं दहशतवाद्यांवर कारवाई करावी, मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला अमेरिकेने दिलाय। पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हेन्स यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता। आणखी एक महत्त्वाची बातमी, भारत पाकिस्तान विरुद्ध आणखी एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानला कडक संदेश देणं
आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर युद्ध सुरू केल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानबरोबर डाक सेवा बंद केली होती. 2021 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती. तर डाक सेवा बंद होण्याचा परिणाम काय होणार आहे पाहूयात. पाकिस्तानसोबत पोस्टल सेवा बंद केल्यामुळे व्यापार पत्रव्यवहार थांबतील. आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. लहान व्यापाऱ्यांना आणि ई कॉमर्सवर अवलंबून असलेल्यांना धक्का बसेल. त्याचसोबत राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची ही रणनीती आहे. भारताचा पोस्टमन पत्र घेऊन जाणार नाही तर एक मजबूत संदेश घेऊन जाईल. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागानं विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केलाय. उरीमधील ट्रेनिंगची ही दृश्य आपण पाहताय. विद्यार्थ्यांची सुरक्षा, कवायती, तोफखान्याच्या गोळीबारापासून संरक्षण करण्याचे तंत्र आणि युद्धाच्या वेळी काय करावं याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. खिड़की के सामने नहीं रहना है और दरवाजे के सामने हाँ आपने तो अब कैसे महफूज करेंगे एकदम पोजीशन गुड शाबाश. तर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. अणुबॉम्ब असलेल्या 2 देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. पुढची बातमी पाहूयात. भारताच्या हल्ल्यामुळे घाबरलेला पाकिस्तान संपूर्ण जगासमोर मदतीची भीक मागतोय. पाकिस्ताननं मुस्लिम देशांपुढे मदतीसाठी हात पसरलेत. पाकिस्ताननं मुस्लिम देशांचा गट असलेल्या OICच्या दारात शांततेसाठी विनवणी केली आहे. भारताच्या कृती दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचा कांगावा आता पाकिस्तान करतंय. राजकीय वर्तुळातून एक बातमी आहे. महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकलेत. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का कुणी दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं? मी दिलं? महायुतीने दिलं. पुढची बातमी पाहूयात. मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेजेस पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुण्यावरून अमोल काळे याला अटक करण्यात आली आहे. अमोल काळेला पुण्यातून अटक करण्यात आली असली तरी तो बीड जिल्ह्यातील असल्याचीच माहिती मिळतेय. महाराष्ट्र सायबरने भोसरी पोलिसांच्या मदतीने ही अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना तो फोन आणि मेसेजेस करत होता. पुढची बातमी पाहूयात. गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त एकत्र व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेली आहे, तशा बातम्या अशा तुमच्याच बातम्या मी ऐकतोय सूत्रांच्या माहितीनुसार. ते सूत्र कोण आहे मला तर शोधायचंय. आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय ती दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. मुलासोबत जात असलेल्या एका आईला भरधाव कारनं उडवलंय. हा अपघात किती भीषण आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. कारनं दिलेली धडक इतकी जोरदार होती की महिला काही फूट अंतरावर फेकली गेली. काय घडतंय हे कळताच तिचा 4 ते 5 वर्षांचा मुलगा तिच्या मागे धावत गेला.
सीसीटीव्हीमध्ये अपघाताची ही दृश्य कैद झाली आहेत. पोलीस त्या आधारे फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. केरळच्या मलप्पुरममध्ये ही घटना घडली. पुढची बातमी पाहूयात. छत्रपती संभाजीनगरात उष्माघातानं एका वृद्धाचा मृत्यू झालाय. वैजापूरच्या पवनगव्हाण इथं ही घटना घडली आहे. वसंत कटारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. चक्कर आल्यामुळे शेतात ते कोसळले. जवळपास 2 तास त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय. अतिउष्णतेमुळे त्यांच्या संपूर्ण अंगावर फोड आले होते, तसंच त्यांची त्वचा काळी पडली होती.